चला तर मग आज आपण सुरू करतोय आपलं डे 4 आणि काय म्हणतो की की तुम्हाला पीडीएफ मिळाली असेल तुम्ही सॉल्व्ह करायला बघितलं असेलच आणि आज आपण बघायचं आहे की आज जे तुम्हाला प्रश्न अवघड गेले असणार ते आपण आता सॉल्व्ह करूया ठीक आहे. आणि आता मला काय म्हणतो की जरा जर असलं कोणतं मग कमेंट करा आणि जरा सांगा तुम्ही कोण कोण काय म्हणतो कुठून कुठून बघताय तेवढी एक आयडिया राहील नक्की कोण कुठून बघते ठीक आहे. चलो आता चला आता पहिल्यांदा आपण हा प्रश्न करू. हा प्रश्न मुद्दामून ना एकदम जास्त अवघड नाही केला कारण जर कोणतं या कन्सेप्टला नवीन असलं तर तो एकदमच गडबडून जाईल ठीक आहे. आता हे बघा आता मला माहित नाही हे तुम्ही नॉर्मली कसं सॉल्व्ह करता पण ह्याला सॉल्व्ह करायची मी पण सांगतो. जे आपले होल नंबर आहेत जे आपले पूर्ण नंबर आहेत ना ते आधी इथं बाजूला घ्यायचे 7 + 8 इथं प्लस द्यायचं नंतर हे बाकीचे नंबर इथं लिहायचे काय. अरे यार ब्रॅकेट मध्ये 1/5 प्लस 2/5 प्लस 3/5 ही अशी पद्धत असते. आता बघा 3 + 5 8 8 + 7 15 15 + 8 23 23 लिहिलं प्लस आता हे ना हे फक्त याचं डिनॉमिनेटर बघायचं नाही याचं लसावी एलसीएम काढायचं हा. आता 5 आणि 3 आहे म्हणजे हे 15 दिसतं बरोबर. एलसीएम ह्याचा अर्थ काय की ह्या सगळ्यांना आता आपल्याला 15 आपण केलं पाहिजे. 3 ला 15 करण्यासाठी काय 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे वरती पण 5 ने होणार म्हणजे इथं काय होणार 10 होणार. आपण आता इथं खालीचं 15च येणार हा प्लस इथं 3 नी 3 ह्याला पण आता आपल्याला कसं 3 नी मल्टिप्लाय करायचंय. 3 टू द 6 आणि ह्याला 3 नी 3 3 जा 9 म्हणजे इथं काय येणार 23 येणार प्लस 10 + 3 13 13 + 6 19 19 आणि 8 28 28/15 आलं हा असं आलं आपलं. तर इथं 23च लिहायचं प्लस आता 28 आहे हा आता की 15च्या टेबल पासून म्हणायला सुरू करायचं किती. हे कसं आहे आता हे सिंपल फ्रॅक्शनला मिक्स मिक्स फ्रॅक्शन करायचं. तर 15 × 15 15 2 जा 30 बरोबर जे जास्त येते म्हणजे 1 जा म्हणजे इथं 1 दिलं 15 1 जा 15 आता 15 28 - 15 किती होते 13 होते. तर 13/15 असं येतं म्हणजे आणि हे एक आहे हे इथं जातं म्हणजे किती सॉरी प्लस नाही 24 13/15 ओके. असा हा कन्सेप्ट आहे खूप सोपा आहे. बघा जर अवघड काय आणि हा अजून एक की जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर मग जी गोष्ट तुम्हाला अवघड जाते ना ती कमेंट करत जावा मग त्याप्रमाणे स्लो घेत जाऊ किंवा फास्ट घेत जाऊ किंवा बघू कसं करता येईल ते चला आता सेकंड क्वेश्चन हा आय गेस कंबाईन 2019 ला आलेला आणि खूप जास्त सोपा आहे. तेव्हा ऑप्शन नुसार होत होता मुद्दाम ऑप्शन बदलले कारण कन्सेप्ट कळायला पाहिजे. मी आय गेस मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय का नाही पण आता ही जी आहे ना तर मग ह्याला आपण म्हणतो की एमडीएच पद्धत काय आता आपण हे ऐकले ऍड असले मसाले सच सच एमडीएच राईट. तर मग हे आहे की एमडीएच फॉर्म्युला काय एमडीएच आणि डब्ल्यू असतं. हे काय असतं सांगतो एमडीएच डब्ल्यू2 एमडीएच डब्ल्यू1 2 बघा कधी पण असं लिहायचं एम म्हणजे काय मॅन हा मॅन मॅन हा डी म्हणजे डेज की किती वेळ काम केलं. एच म्हणजे आर्स की किती तास काम केलं आणि डब्ल्यू म्हणजे वर्क तर किती काम केलं काय हे असं आहे. आणि बघा आता आपण बघू आता आपण एमडीएच लिहिलं हे बघा 5 वर्कर्स टेक 30 days टू कम्प्लीट अ वर्क हाऊ मेनी डेज विल 15 वर्कर्स टेक. आता पहिलं बघू की 5 वर्कर्स म्हणजे मॅन आलं तर इथं लिहिलं 5 लिहिलं इथे मल्टिप्लिकेशन असते हा टेक 30 days टू कम्प्लीट म्हणजे डे झालं 30 डेज दिलं. आता आपलं एच किती तास दिले का नाही दिलं किती काम दिले का अर्ध काम 2 काम नाही दिलं मग सोडून देऊ झालं. आणि इज इक्वल टू आता हाऊ मेनी डेज विल 15 वर्कर्स टेक म्हणजे 15 माणसं घेणार आणि किती डेज घेणार तर एक्स घेणार ठीक आहे. हे असं आहे इतकं सोपं आहे. ते 15 आहे हे 15 इकडे खाली जाणार 5 × 30 आपण 15 इक्वल टू एक्स 15 2 जा म्हणून 10 ठीक आहे असं आहे. आता हे तुम्हाला हे जी लिहिली एमडीएच पद्धत ही फक्त नोट डाऊन करायला नीट जराशी समजून घ्या कारण आज आता एकदम आपण सिंपल विचारले उद्या किंवा परवाच्या पीडीएफ मध्ये ह्याचाच ऍडव्हान्स क्वेश्चन विचारू हा. टाइम अवघड जातं पण इतकं काही अवघड नाहीये खूप सोपं असतंय हा. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही. चला आता पुढचं बघू एका पिशवीमध्ये 7 4 आणि 8 म्हणजे ह्या प्रमाणात ₹1 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी आहेत. बरं ठीक आहे. अजून काय? की बॅगेत एकूण 44 रुपये असल्यास
ठीक आहे, एकूण किती 2400 रुपये, तर 25 पैशांची किती नाणी आहेत? आता काय म्हणतो, आता ही करायची आपली मेथड सांगतो. आधी ना आपण असं घेऊ की कन्सेप्च्युअल घेऊ. समजा की आपण जर 1 रुपयाची नाणी घेतलीत सगळी, प्लस 50 पैशाची सगळी नाणी घेतलीत आणि सगळी 25 पैशाची नाणी घेतलीत, तर एकूण किती रुपये होणार? 44 रुपये होणार, बरोबर? हे आपल्याला कळाले. आता आता हे बघा, किती पण ना हे अख्खं पुन्हा पैशांमध्ये करायचं काय. म्हणजे हे बघा, 1 रुपयाला आपण काय लिहिणार? 100 पैसे लिहिणार. हे जर माहिती आहे 50 पैसे आणि 25 पैसे. ठीक आहे, एवढं कळालं. आता आपल्याला काय अजून काय माहिती आहे, की हे सगळे काय रेशोमध्ये आहेत? 7:4:8 या रेशोमध्ये सगळे आहेत हा. आता जर या रेशोचा अर्थ काय असतं? ह्यांना एक कॉमन मल्टिपल असतो. म्हणजे एका कुठल्या तर एका विशिष्ट संख्येने गुणलं ना, की आपल्याला एक्झॅक्ट नंबर कळतो. म्हणजे हे सगळे एक तर 7, 4, 8 आहेत किंवा जर 2 ने गुणलं तर 14, 8 आणि 16 असे आहेत. हां, त्यामुळे आपण काय करतो? लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. जर आपल्याला विचारलं की 1 रुपयाची किती नाणी आहेत? तर आपण काय म्हणणार? 7x आहेत. आपल्याला विचारलं 50 पैशाची किती नाणी आहेत? तर आपण म्हणणार 4x. आणि 25 पैशाची किती नाणी आहेत? तर 8x घेणार. ठीक आहे? आता बघा, आता आपण 1 रुपयाची सगळी नाणी घेऊ. म्हणजे काय घेणार? तर 7x घेणार आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 100 पैसे. म्हणजे इंटू 100 प्लस 50 पैशाची घेऊ. 4x इंटू 50 50 पैसे आणि हे 8x इंटू 25. आता आपण हे सगळे ऍड केले. सगळे ऍड केले किती आले? 44 रुपये आले, बरोबर? नाही, 44 रुपये नाही. 4400 पैसे. आपण काय म्हणतो, रुपयाला पैशांमध्ये गेले इज इक्वल टू एवढे पैसे. ठीक आहे, हे अशी करायची ही पद्धत. आता बघा, हे बघा, आता हे किती येते? 700x प्लस 5 20 200x प्लस 25 इंटू 8. माहित असेल तुम्हाला, 25 इंटू 8 किती असते? 200 असते. बरोबर. तर 200x इज इक्वल टू 4400. 700 प्लस 200 900 900 प्लस 200 1100. 1100 x इज इक्वल टू हे. x इज इक्वल टू काय होणार? 4400 डिवाइड बाय लय व्हायला लागलंय. इथं काय जाणार? 0 ला 0 जाणार. 4 1 11 1 जा 11 4 जा. हा, एक्स आता आपल्याला 4 आहे एवढं कळालं. एक्स 4 आहे कळालं की संपलं. आता म्हणजे काय, हे बघा, एक्स ची व्हॅल्यू 4 आहे. आपल्याला आता काय काढायचं? 25 पैशाची किती नाणी आहेत? आता 25 पैशाचं आपल्याला काय प्रमाण माहिती आहे? 8x आहे. तर मग 8 इंटू 4, 8 4 जा 32. ठीक, असं आहे. खूप जास्त सोपं आहे आणि हे जे गणित आहे ना, हे जरा बघून घ्या. तर ह्या टाईपचं ना खूप वेळा येतंय. राज्यसेवेला पण आलेलं आणि कंबाईनला तर येतच. आपल्याला माहित पाहिजे फक्त की गणित आली की कशी करायची, आणि आपण कन्सेप्ट तर आता हळूहळू सांगितला. चालेल, आता सी, एक व्यक्ती बँकेकडून 20,000 रुपयाचे कर्ज घेतो. बरं, ठीक आहे. अजून काय? व्याजदर 8% आहे. आपल्याला व्याजदर दिले, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिले. जर त्याने 4 वर्षासाठी म्हणजे नंबर ऑफ इयर दिले, एन दिले, 4 वर्षासाठी कर्ज घेतले आणि व्याज हे साधे व्याज आहे. साधे व्याज म्हणजे सरळ व्याज आहे. मग तो 4 वर्षाच्या शेवटी एकूण किती रक्कम भरेल? आता रक्कम रक्कम काय असती? म्हणजे अमाऊंट अमाऊंट म्हणजे काय असणार? प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे 20,000 आहे. आता सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे. सिम्पल इंटरेस्ट लिहिलं. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? तर माहिती आहे. किती आहे? सिम्पल इंटरेस्ट काय असतं? PNR बाय 100. एकदम बरोबर ना? सिम्पल इंटरेस्ट काय असतं? PNR बाय 100. म्हणजे इथं किती येणार? पी किती येणार? 20,000 इंटू एन. एन किती? नंबर ऑफ इयर्स. इथं दिले आपल्या 4 इंटू आर. आर किती? 8 डिवाइड बाय 100. ठीक आहे, झालं. हे येणार सिम्पल इंटरेस्ट. हे कट झालं आणि 8 4 जा 32 32 32 हे येते 6,400. आता हे काय आलं आपलं? तर एस आय आलं. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आपलं 6,400 आलं. प्रिन्सिपल किती होतं? 20,000. त्यामुळे 20,000 प्लस 6,400 24,400. असं आपल्याला उत्तर आहे. सोपं होतं. हे जे रेशो आहे. आणि आता काय, जर तुम्ही एकदमच जर काय म्हणतो मॅथ जर जमत असेल तर तुम्ही म्हणणार काय, अरे हे तर एकदम सोपे टाकलेत. तर कुठलीही एक सांगतो की कुठल्याही एक्झामला असं सोपं ते नसतं. नॉर्मली कसं असतं, जर 20 प्रश्न येणार आहेत ना कंबाईनला, तर त्यातले 4च प्रश्न अतिशय अवघड असतात आणि आपण जर तेच जर चुकून घेतले तर आपण अडकतो. त्यामुळे नॉर्मली याच लेवलचे क्वेश्चन्स असतात. आता बघू आपण. हे बघा,
की ए चे 40% हे बी च्या 66.66% इतकं आहे. तर ए आणि बी चे गुणोत्तर किती? किती सिंपल विचारले. आता आपल्याला माहित पाहिजे की 40% म्हणजे किती? 2/5. हे माहित नसलं तरी ठीक आहे. पण हे तर ऍटलीस्ट माहिती पाहिजे. 66 म्हणजे 2/3 असते. आता बघा 40% ऑफ ए म्हणजे हे बघा आता हे इक्वेशन मध्ये कसं होणार माहितीये का? 40% ऑफ ए इज इक्वल टू 66.66% ऑफ बी. 40% म्हणजे किती? 2/5 ऑफ ए इज इक्वल टू 2/3 ऑफ बी. 2 गेलं 2 गेलं. 5 तिकडे गेलं आणि बी इकडे गेलं. ए बाय बी इज इक्वल टू 5:3. तर हे रेशिओ आलं. हम्म, आता ना तर आता तुमच्यातलं खूप जण कन्फ्युज झाणार असणार कारण आपल्याला बघितल्यावर काय कळतंय अरे 5:3 असा रेशियोच नाही तर हा मुद्दामून ना आम्ही काय केलं क्वेश्चन अवघड केलं क्वेश्चन सोपा केला आणि ऑप्शन अवघड केलं. हे बघा इथं 2:3 आहे इथं काय आहे 20:12 आहे म्हणजे 20 आपण 12 आहे. आता हे 4 ने जातंय का तर जाते बघा 4 3 जा 12 4 5 जा 20 म्हणजे आलं की नाही 5:3 म्हणजे मुद्दामून काय केलं ऑप्शन अवघड केले कळलं का. तेव्हा असं असतं क्वेश्चन सोपा असला की ऑप्शन अवघड असतो ऑप्शन अवघड असला की क्वेश्चन सोपा असतो. चला आता पुढचं बघू. की हे बघा शाळेत 30 मुलांचे सरासरी वजन 40 किलो आहे आणि 50 मुलींचे सरासरी वजन 25 किलो असे आहे. संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती आपल्याला काढायचं आहे. संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन कसे असणार वेट ऑफ बॉईज प्लस वेट ऑफ गर्ल्स अपॉन टोटल. टोटल किती 30 मुले आणि 50 मुली म्हणजे आपण 80 असणार आता टोटल वेट ऑफ बॉईज किती असणार तर आपल्याला जे वर्ण दिले 30 मुलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. 30 इंटू 40 असणार टोटल वेट ऑफ बॉईज. टोटल वेट ऑफ गर्ल्स किती असणार 50 इंटू 25. ठीक आहे आता बघा हे आपण लिहिलो 30 इंटू 40 प्लस 50 इंटू 25 डिवाइड बाय 80. आता जर आपल्याला काय म्हणतो इथे आता डायरेक्ट पण आपण करू शकतोय पण काय म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली कशा मेथडने करायचं. सगळ्यात पहिल्यांदा जे जे काही काही वर्ण कॉमन काढता येते ना ते कॉमन काढायचं तर इथं प्लसचं चिन्ह आहे बरोबर त्यामुळे इथनं कॉमन निघणार. जर दोन्हीच्या बाजूनी कॉमन निघलं पाहिजे. आता बघू आता इथनं आपण काय निघतंय 0 कॉमन निघतंय. अजून काय निघतंय म्हणजे 0 केल्यावर किती होणार 10 इंटू 4 प्लस 5 इंटू 25. तर मग 5 पण कॉमन निघतं एक मिनिट आपण काय करू आपण इथनं 50 कॉमन काढूया. 50 कॉमन काढलं आणि 5 6 30 इंटू 4 प्लस 25 असं येतंय डिवाइड बाय 80. 0 गेलं 0 गेलं आता 5 तिथंच असते 6 वजा 24 24 प्लस 25 49 ते 5 इंटू 49 अपॉन 8 असं येते. आता आपण ना अप्रॉक्सिमेट काढू 8 1 जा 8 8 6 जा 48 हे 6.1 येते आणि 5 ने ह्याला मल्टिप्लाय केल्यावर बघा ठीक आहे. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन आहे हे एक्सप्लेन करायची गरजच नव्हती कारण हे कॅल्क्युलेशन आहेत आणि कॅल्क्युलेशन आपले फास्ट पाहिजेत आणि येतात. चला हा बघू आता हा नाही कुठला तरी आय गेस मेन्सलाच प्रश्न नाही मेन्सला नाही मागच्या वेळेच्या प्रीला आलाय वाटतं आणि सोपा आहे आपल्याला काय दिले बघा की ए म्हणजे 1 आहे बी म्हणजे 2 आहे झेड म्हणजे हे तर आपल्याला काय म्हणतो की मनीचं असं दिले तर सोपं असते. आपल्याला जर एबीसीडी लिहिलं असलं तर फास्ट मध्ये आपलं निघतं जर समजा लिहिलं नाही आहे तर एलिमिनेशन निघल. आपल्याला माहित आहे शेवटचं अक्षर झेड आहे म्हणजे ह्याच्या मागचं वाय असणार आणि ते किती असणार 25 आणि वाय एंडला आहे. इथं कुठं कुठं एंडला 25 आहे बघा इथं आहे का नाही आहे इथं आहे इथं आहे इथं आहे का नाही आहे 26 आहे गेलं. त्यानंतर आता काय बघायचं त्यानंतर बघायचं की की ह्यांच्यात डिफरन्स काय बघा 13 आहे 15 आहे 14 आहे 5 आणि 6 एकच डिफरन्स आहे म्हणजे बघता येईल तर वायच्या अगोदरचं अक्षर आहे ना ते काय बघायचं तर ए बी सी डी ई 1 2 3 4 5 म्हणजे 5 वालं उत्तर असं ते दाखवतोय पण की कसं फास्ट मध्ये करायचं. नाही तर काही तुम्हाला पण माहिती आहे की कसं करायचं पण ऑप्शन एलिमिनेशन मेथडने जायचं हे बघा आता दिले आपण की विच ऑफ द फॉलोइंग वेन डायग्राम रिप्रेझेंट द वर्ड शोन लाल निळा आणि हिरवा. आता बघा आपल्याला असं दिले का काय म्हणतो
की लाल मध्ये मिक्स केलं की निळा होतो ते तर नाही आहेत. आपल्याला हे जे दिलेत तर इथं लाल आहे आणि लालचा निळ्याशी काही संबंध आहे का? काहीच संबंध नाहीये. म्हणून हा सेपरेट कलर, हा सेपरेट कलर आहे. निळ्याचा हिरव्याशी काही संबंध आहे का? नाहीये. म्हणजे सेपरेट कलर आहे हा. म्हणजे हे तिघं एकमेकांना टच होतच नाहीत. त्यामुळं हे ऑप्शन आहे. कळालं? असं आहे. सोपं होतं. फक्त हे माहित पाहिजे. हे येतात असे प्रश्न मागच्याच कमेंटला आलेला. त्यामुळं आपण केले पाहिजेत. आता बघा, सोपं आहे हे. भिंतीवर तुटलेले घड्याळ टांगले आहे. बरं, आता तुटले म्हणजे काय झालंय? तर घड्याळाचा वेग ताशी 5 मिनिटांनी कमी आहे. म्हणजे जर 1 तास झाला तर आपल्याला जर ते सांगते 1 वाजले तर रिअलिटीमध्ये काय म्हणतो जेव्हा आपल्या 1 तास पूर्ण होणार तेव्हा ते 1 नाही वाजणार ते काय दाखवणार 12:55 दाखवणार हा. 1 तास झालं की 5 मिनिट कमी पडतं. जर घड्याळ 12 AM वाजता सुरू होते मग 24 तासानंतर त्या घड्याळामध्ये किती हा एकूण 24 तास होणार. आता सांगा हे बघा तासाला 5 मिनिटं कमी पडते. म्हणजे 24 × 5 केलं की आपल्याला कळणार की एकूण किती कमी पडते. म्हणजे किती येते? 120 येते. म्हणजे हे 120 मिनिटं कमी पडणार. म्हणजे 24 तासांनी म्हणजे जेव्हा 12 वाजायचे असणार तेव्हा 120 मिनिटं कमी म्हणजे किती? 2 तास कमी. म्हणजे 11 नाही I guess 10. 10, 11, 11, 12. ठीक 2 तास कमी 12 पेक्षा. आता पुढचं बघू. हे बघा. हा बघा हे स्पेसिफिकली एसो मेन्स 2022 ला प्रश्न आलाय. खूप जास्त सोपं आहे. इतकं काय असं अवघड नाहीये. फक्त आपल्याला ना ते टाइमलाईन असे मांडता आली पाहिजे. हे बघा. सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. ठीक आहे. सोमेशचा सरिताशी संबंध काय? हम्म. सरिता ही सोमेशची आई. हे बघा आता आपण ना इथं सोमेश लिहू. सोमेश काढला. आता सोमेश आता सरिता ही कोण आहे? सोमेशच्या आईच्या नातवाची मुलगी. तर सोमेशची आई काढायची कधी पण. इथं गेलं आणि सोमेशची आई आई म्हणले आपण म्हणलेलं फिमेल असलं की ओ असते. म्हणजे गोल असते. सोमेशच्या आईच्या नातवाची मुलगी. आता सोमेश आला त्याची आई आली आणि आता तिचा नातू नातू म्हणजे काय मुलगा आणि मुलाचा मुलगा. हम्म. इथं मुलाचा मुलगा आला आणि सरिता कोण आहे? तर सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी. म्हणजे इथं येणार इथं आणि हे असणार सरिता. ठीक आहे असं म्हणजे इकडनं अशा मेथडनी इकडं हे डायग्राम फॉर्म झालेला आहे. हे जे प्रॉब्लेम करायचे आहेत ना इथं फक्त ना तुम्ही प्रश्न 2-3 वेळा वाचायचा आणि ते वाचता वाचता असं डायग्राम काढायचं. सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. झालं आता हे आपलं निघलं. तर सोमेश हा सरिताशी कसा संबंध आहे? हे बघा सरिता इकडे आहे म्हणजे सरिताच्या नवऱ्याचा नवऱ्याचे वडील म्हणजे कोण? ह्याचा सासरा. असे फास्ट मध्ये येतो जर आपली प्रॅक्टिस असली तर लगेच येऊन जातो. हे बघा आपल्याला मस्त दिले आता हे. हे बघा, हे बघा, इथं काय दिले इफ सर्कल रिप्रेझेंट्स मेन म्हणजे हे काय आहे? हे आहे मेन. स्क्वेअर रिप्रेझेंट्स एज्युकेटेड हे आहे एज्युकेटेड आणि ट्रायंगल रिप्रेझेंट्स रुरल. आपल्याला काय व्हॉट एरिया इज एज्युकेटेड रुरल मेन म्हणजे आपल्याला असा एरिया काढायचा आहे जो ना ह्या काय म्हणतो की सर्कल ट्रायंगल आणि स्क्वेअर तर तिघ एकमेकांमध्ये असे कोइन्साइड होतात. म्हणजे बघा जर आपण हा ई एरिया बघितला तर हा काय येणार तर एज्युकेटेड मेन फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड नाही आपलं मेन फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड येणार एज्युकेटेड येणार नाही कारण इकडे आहे. तर असा कुठला इकडचा आहे जे तिन्ही मध्ये कोइन्साइड होतंय टच होतंय तर हे बघा हा पोर्शन येतोय बी. यात सर्कल पण येतंय ट्रायंगल पण येतोय आणि रेक्टँगल पण येतंय असं आहे. स्क्वेअर लिहिले ते रेक्टँगल आहे. त्यामुळे ऑप्शन बी ऑप्शन 4. आता हे बघा हे पण खूप सोपं आहे. असे येतात आणि हे ना कन्फ्युजन करायला आपलं असं बघितलं की फास्ट मध्ये ना इक्वेशन लिहायचं आणि सिम्प्लिफाय करून लिहायचं आहे बघा की ते 9+5 आहे. प्लस काय रिप्रेझेंट करतं मल्टिप्लाय म्हणजे 9 × 5 मल्टिप्लाय काय आहे मायनस आहे. आता म्हणजे इथे बघा इकडे आहे हे इकडे आहे मायनस म्हणून मायनस लिहिलं. 25 25 -5 मायनस म्हणजे काय डिवाइड आहे म्हणजे खाली डिवाइड आणि इथं काय दिलंय डिवाइड हे काय प्लस आहे म्हणून +10. ठीक आहे हे आपलं इक्वेशन आहे. मग फास्ट मध्ये होतं 9 फायदा किती 45 मायनस 5 फायदा 25 हे बघा इथं कट होणार +10 झालं म्हणजे किती 40 + 10 50. असं सोपं आहे.
गहाळ क्रमांक PSMS ह्यावी जो 2022 ला आलं म्हणजे म्हणलं ना की तुम्ही म्हणा की काय हे दररोज नंबर सिरीज घेतोय लिटरली आता इतक्या रिसेंट ह्याला आलंय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथं मॅथ्स मध्ये एक एक मार्क मिळवणं इम्पॉर्टंट आहे कारण जर हुकलं की भरपूर जास्त हुकून जातं आता तुम्हाला म्हणलं की कधी कुठल्या गोष्टीचं काय करायचं एक तर डिफरन्स काढायचं आणि मग डबल डिफरन्स काढायचं 56 आणि 93 आता इथं आपलं कॅल्क्युलेशन एकदम फास्ट पाहिजे 56 आणि 93 हे किती होतंय 37 येते 93 आणि 124 म्हणजे 7 ऍड करायचे 24 मध्ये 31 हे काय माहित नाहीये तर हे बघू हे किती येतंय हे येतं 19 आणि हे येते 17 आता ना जर काय म्हणतो एकदमच जर नवीन असला तर मग तो म्हणणार काय 17 आहे 19 आहे 31 आणि 37 म्हणजे ह्यांचा आता डबल डिफरन्स काढायचा कसा कारण मधला नंबर गायब आहे पण ना जेव्हा मी 17 19 31 असे दिसलं ना तर मला कळालं की हे ना प्राईम नंबरची सिरीज आहे म्हणजे असं केलंय की हळूहळू असे प्राईम नंबर असे कमी कमी केले आणि ते ऍड करत गेले आता जर ते 37 आहे त्यानंतर 31 आहे हा तर मग त्यानंतर कुठला प्राईम येतोय तर इथं येतं 29 आणि त्यानंतर इकडे कुठला येणार तर आय गेस 23 असं येतंय याचा अर्थ आणि हा आता आपल्याला प्राईम नंबर कळाले आता आपण काय करायचं आता 56 आहे हा तर 56 ला हा जो खालचा नंबर ऍड केलाय बरोबर म्हणजे इथं काय येणार 124 प्लस हा प्राईम नंबर येणार 29 4 13 5 153 153 येते का बरं. एक मिनिट मी बरोबर ऍड केले ना हम्म, बरोबर आहे 153 येते उत्तर असं आहे आपल्याला काय फक्त ऍड करायचे नाही प्राईम नंबर सिरीज आहे जी हळूहळू डिक्रीज होत जाते असं होतं सोपं होतं इतकं काय असं अवघड नव्हतं चला ते बघा मिरर इमेज हे ना येतात 100% आणि ह्याची प्रॅक्टिस असली की येतं हे बघा आता A to B ऑपरेशन होताना काय झालंय बघा तर हा जो फिगर आहे ना हा आतमध्ये गेलाय आणि त्यातनं काय झालंय रोटेट झालाय काय प्रॉपर तर इथं हा स्क्वेअर आहे आपला हे काय म्हणतो इथं असं जे टोकेदार हे आहे तर मग हा जेव्हा रोटेट होणार हा काय होणार स्क्वेअर होणार बरोबर आणि आतमध्ये जाणार म्हणजे बघा इथं ऑप्शन हे गेलं का हे गेलं हे पण गेलं सगळेच गेले डायरेक्ट आणि ऑप्शन येऊन जाते आणि हे काय आहे बाहेरचं आहे बघा हे बघा इथं हे जे बाहेर आहे ह्याला किती साईड्स आहेत 1 2 3 4 5 आहेत 5 चे 4 झाले हा तर तसंच इथं 4 आहेत तर हे जे 3 होणार म्हणजे ट्रायंगल येणार असं होऊन जातं हे असं सोल्युशन आहे आता हे बघा इथं काय आता फाइंड द मिरर इमेज काढायचे मिरर इमेजला कसं येणार सांगतो असं येणार आणि जर आपल्याकडे जर क्वेश्चन पेपर असला ना तर डायरेक्ट क्वेश्चन पेपरवरच असं हे करून टाकायचं कधी काय एवढं हे नाही हे असं येणार कुठले येते म्हणजे हे बघा हे येऊन जातं आणि बघा आता हा जो फिगर इथं जाणार का हे दोन्ही ट्रायंगल उभे उभे आहेत हा हे पण उभे उभे आहेत आणि इथं उलटे आहेत उलटे सुलटे आहेत त्यामुळं हे दोन जातात आणि बघा असं काढलं की पास मध्ये येऊन जाते चला मॅथ्स बघू काय होतं रिझनिंग कसं आहे रिझनिंगला ना जास्त एक्सप्लेनेशन असं राहत नाही किंवा करायलाच येत नाही कळत नाही नक्की काय एक्सप्लेन केलं पाहिजे हा त्यामुळे होते चला आता बघू की हे बघा दोन गाड्या एकाच वेगाने विरुद्ध दिशेने धावतात आता आपल्याला माहित आहे जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने धावतात काय ह्याचा अर्थ काय आपण त्यांची स्पीड काय करतो प्लस करतो हा जर दोन गाड्या किंवा दोन हे जर समान दिशेने सेम दिशेने जात असले तर स्पीड मायनस करतो साधी गोष्ट आहे जर तुमचा मित्र तुमच्या अंगावर जर पळत यायला लागलाय तुम्ही पण अंगावर जायला लागलाय तर बघायला गेलं दोघांची स्पीड वाढणार ना एकदम धडकाधडकी होणार आहे तर त्यामुळे हे काय व्हायला लागले विरुद्ध दिशेने यायला लागलेत बरं आता स्पीड आपण ऍड करणं एवढं कळालं तर हे बघा जर प्रत्येक ट्रेनची लांबी 120 मीटर आहे आपल्याला दोघांची लांबी दिली 120 हा आणि ती 12 सेकंदात एकमेकांना ओलांडते हा तर ट्रेनचा वेग किती आता आपल्याला वेग दिलाय आता हे बघा आपल्याला इथं काय दिलंय टाइम इज इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन स्पीड स्पीड डिस्टन्स बरोबर आता आता मग आपण किंवा हे राहू दे स्पीड लिहू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम बेसिक आहे हा आता आपण काय म्हणणार स्पीड काय होणार प्लस होणार आणि इथं काय दिलंय आपल्याला दोन ट्रेनचं हा
की दोन ट्रेनचा वेग सेम आहे. म्हणजे जर एकाचा एक्स एक्स आहे तर दुसऱ्याचा एक्स असणार. हा, मग त्यामुळे स्पीड काय असणार आपलं एक्स प्लस एक्स. डिस्टन्स डिस्टन्स किती आहे 120 आहे बरोबर. आणि टाइम किती आहे 12 आहे. झालं, इतकं सोपं आहे. एक्स प्लस एक्स किती 2x इज इक्वल टू आपलं ओ सॉरी 120 नाही ना. हे बघा, इकडं दोन ट्रेन आहे बरोबर. म्हणजे पहिली ट्रेन 120 प्लस दुसरी ट्रेन 120 डिवाइड बाय 12. म्हणजे हे किती येणार 240 डिवाइड बाय 12 म्हणजे 2x इज इक्वल टू 20. एक्स इज इक्वल टू 10 येणार. आता आपण आता कन्फ्युज झालो. आपण तर इथं 10 आन्सर काढले, पण इथं दिसताना तर काय म्हणतो, हा हे बघा इथं दिसताना दिसतंय आणि माणूस काय करून येतो पटकन टिक करून येतो आणि पुढे येतो. पण नाही, हे आन्सर चुकीचं आहे. का चुकीचे सांगू का म्हणलं, आयोग तसंच करतं. आयोग काय करतो, क्वेश्चन जर अवघड टाकला तर ऑप्शन सोपे टाकतं, ऑप्शन सोपे टाकलं तर क्वेश्चन अवघड टाकतं. इथं बघा, इकडं ना सगळ्या गोष्टी काय आहे बघा मीटर मध्ये दिल्यात, सेकंड मध्ये दिलेत. हा म्हणजे आणि इकडं ना खाली देताना युनिट बघा काय आहे, किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे आपलं जे एक्स निघालंय ना 10, तर हे 10 मीटर पर सेकंद आहे आणि आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. हा, त्यामुळे किलोमीटर मध्ये पर आवर करायचं असलं तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, ही मल्टिप्लाय करतो आपलं 18/5 ने. त्यामुळे एक्स इज इक्वल टू 5 1 5 2 10, 2 इंटू 18 म्हणजे किती 36 किलोमीटर पर आवर. तर मला माहिती आहे की खूप जणांचे चुकलं असणार, तुम्ही 10 डायरेक्ट टिक केला असणार, पण हे 36 येते. ठीक आहे, चला आता बघू. एका एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी रेखा आणि हेमा एकमेकांच्या समोरासमोर बोलत होत्या. म्हणजे काय एकमेकांच्या समोरासमोर बोलायला लागलेत आणि सूर्यास्त आहे. ह्याचा अर्थ काय, की जो आपला जो सूर्य असणार तो कुठल्या दिशेला असणार, तर तो असणार पश्चिम दिशेला. म्हणजे इकडे असा सूर्य असणार. हा, अजून काय दिले, की हेमाची सावली हेमाच्या उजवीकडे होती. रेखा कोणत्या दिशेला होती आपल्याला असं दिले. आता बघा, इथं डाव्या बाजूला आहे. हा, आणि आता समजा ही हेमा आहे आणि ही हेमाची अशी सावली पडली आणि हेमाची सावली कुठे हेमाच्या उजव्या बाजूला पडली आहे. म्हणजे काय, तर आपला सूर्य पश्चिम दिशेला आहे, तर हेमा कुठं तर हेमा तर हेमाचं तोंड कुठं आहे, समोर आहे म्हणजे उत्तरेकडे आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, ही रेखा कोणत्या दिशेला होती. झालं, म्हणजे काय, जर एकमेकाच्या समोर बघायला लागलेत, हेमा जर उत्तरेकडे बघते तर रेखा दक्षिणेकडे बघणार. ठीक आहे, असं आहे. डायरेक्शन सेन्सचा प्रश्न होता, सोपा होता. हे पण एक मस्त आहे, सोपं आहे. हे बघा, की इफ साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट अँड सो ऑन, व्हॉट विल वेस्ट बिकम. आता आपण आधी असं काढू. आता साऊथ ईस्ट म्हणजे कुठलं, तर हाय हे काय, हे नॉर्थ झाले म्हणते काय. त्यातनं काय म्हणते, नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट म्हणजे हे वेस्ट आहे. म्हणजे हे काय होणार, हे ईस्ट होणार आणि साऊथ होणार. आता आपल्याला काय विचारले, व्हॉट विल वेस्ट बिकम. म्हणजे म्हणजे आपल्याला की हा हा जो आहे हा क्वेश्चन मार्क, तर हा काय पडतो आपल्याला, साऊथ ईस्ट पडतो. सोपं आहे. काय म्हणतो, चला आता काय म्हणतो, की आता आपण प्रॉपर पोचलोच एंडला. मी एकदा बघतो. येस, हे बघा, 8 वस्तूंची विक्री किंमत 12 वस्तूंच्या किमती इतकी आहे. म्हणजे आपल्याला काय दिले, की द सेलिंग प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स इज इक्वल टू द कॉस्ट प्राइस ऑफ 12 आर्टिकल्स, फाइंड द प्रॉफिट पर्सेंट. आपल्याला साधा प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. नाही का, 8 वस्तूंची काय आहे सेलिंग प्राइस. हा, ही कशाची आहे, 12 वस्तूंच्या कॉस्ट प्राइसला आहे. झालं, हे आपल्याला दिले जे आपण लिहिलं. आता आपण काय करणार, तर सेलिंग प्राइस आपण कॉस्ट प्राइस काढायचं, कधी पण रेशो काढायचा आपण सीपी. हे किती येणार, 12/8 येणार. हा, म्हणजे काय, जर आपली कॉस्ट प्राइस 8 आहे तर सेलिंग प्राइस 12 आहे. याचा अर्थ आपल्याला प्रॉफिट किती मिळालाय, 4 मिळालाय बरोबर. कारण प्रॉफिट किती असतो, की सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि 4 आपल्याला कशावर मिळालाय, कॉस्ट प्राइस वर म्हणजे 8 ला. झालं इंटू 100 म्हणजे किती, निम्म आहे. 50% आपल्याला प्रॉफिट मिळालाय. तर असं होतं, सोपं होतंय. चल, आता आपण हे काढू आणि हा प्रश्न मी हे जे काय इमेजेस आहे डायरेक्ट उचललाय, कारण ह्याच्यातनं आलाय आपला काय म्हणतो कुठल्या तर पेपरचा आहे. मला हे आठवत नाही, ते मी लिहिलं नाहीये नेमकं. चला आपण लिहूया. हे बघा, की ऑल स्विच आर प्लग. म्हणजे स्विच लिहिलं, ऑल स्विच आर काय आहेत, प्लग आहेत, प्लग लिहिलं.
सम प्लग आर बल्ब्स, सम प्लग आर बल्ब्स आणि ऑल बल्ब्स आर होल्डर. म्हणजे हे सगळे जे हे बल्ब आहेत हे होल्डर आहेत. ठीक आहे. सॉरी. आता बघा आपल्याला काय काढायचं खालचं, की ऑल होल्डर आर प्लग. सगळे होल्डर प्लग आहेत का? तर नाही आहेत, काही आहेत. म्हणजे ऑल नाही, म्हणजे हे तर चुकलं. सम प्लग आर स्विच, बरोबर आहे. सम प्लग आर स्विच असणारच, कारण सम स्विच आर प्लग ह्यामध्येच मिक्स आहे. म्हणजे हे जे येणार हे 2 येणार. ओनली 2. अशा तऱ्हेने झाले. बघा जर काही मला फक्त एक सांगा, तुम्हाला कुठलं चॅप्टर अवघड जाते, कुठलंही जाते असलं तर मग आपण त्याप्रमाणे घेऊ. जर स्पीड जास्त वाटत असली, स्लो वाटत असली हे, आणि जसं तुम्हाला म्हणले की तुम्ही नक्की कुठल्या जिल्ह्याचा आहे किंवा कुठल्या गावाचा आहे, तर ते नक्की कमेंट करा. हो, चलो ऑल द बेस्ट. अरे कसे करतो